पक्षाच्या बूथची बैठक घेतली, काय नियोजन होतं काय सांगा? महाराष्ट्रातल्या 97,125 बूथवर बूथस्तरीय कार्ययोजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे। राज्यातले 33,323 आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे, आमचे पदाधिकारी आहे, उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढणारे पदाधिकारी आहेत, यांना आम्ही 2-2 बूथ 3-3 बूथ दिले आहे। माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून 2 बूथ आहे। 28 नंबर बूथची आज मी बैठक घेतली आहे। बूथस्तरीय कार्ययोजनेमध्ये 24 विषयावर आम्ही काम करणार आहोत। या 24 विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प, मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत। आणि मला बघा, मी 28 नंबर बूथवर आहो। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बूथवरचा अध्यक्ष जो काँग्रेस पार्टी चालवायचा, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला। आता बूथ लावायला सुद्धा या बूथवर कोणी काँग्रेसवाला नाही आहे। खरं तर हीच बूथस्तरीय कार्ययोजना आहे। मोदीजींच्या गॅरंटीवर आम्ही गावागावात जाऊन, घरोघरी जाऊन आमचे सुपर वॉरियर या ठिकाणी संपूर्ण बूथवर 51% लढाई आम्ही जिंकू, असं या ठिकाणी बूथस्तरीय कार्ययोजनेचा हा भाग आहे। काल जी काही सभा झाली महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात ज्या पद्धतीने करतात, काल एक परिवर्तन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आपण ट्विटही केलं। महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे। काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही। शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टॅलिनसोबत मांडीला मांडी लावून बसले। ज्या उदयनिधी स्टॅलिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली, ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला। मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत आणि आपला आपला परिवार वाचवण्याकरता सर्व नेते कालच्या बैठकीत आले होते। पण बघा, जनतेला समजलं, काल 50% खुर्च्या सोडून लोक चालले गेले। राहुल गांधी काय बोलत होते हे लोकाला कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं। राहुल गांधीचं भाषण म्हणजे, त्यांनी जे भाषण दिलं, जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तर तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल, असं भाषण त्यांनी केलं आहे। त्यामुळं ही जी हास्यजत्रा आहे, राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्यजत्रा। काही व्हिजन नाही, देशाचं व्हिजन नाही, टीका टिप्पणी, मोदीजीवर टीका टिप्पणी एवढाच अर्थ आहे। देशाकरता काय करणार आहे, विकासाचं काही नाही। आणि त्यामुळं ही हास्यजत्रा झाली आहे। कालची सभा ही हास्यजत्रा होती, यापेक्षा काही नव्हतं। आम्हाला कुणाला संपवायची गरजच नाही। आमचा बूथवरचा कार्यकर्ता आम्ही सक्षम करतो आहे। 51%ची लढाई आम्ही जिंकण्याकरता बूथस्तरीय कार्ययोजना केली आहे। जनता ही मोदींच्या मागे उभी आहे, त्यामुळं आम्हाला कुणाला संपवायची गरज नाही। जनताच निर्णय घेणार आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 400+ या देशामध्ये, महाराष्ट्रात 45+ खासदार निवडून येतील। मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार मोदींच्या समोर त्या ठिकाणी बसलेले असतील। मी तुम्हाला या ठिकाणी या महाराष्ट्राचे मूड सांगतो आहे। महायुतीचं जागा वाटप संदर्भातलं सगळी प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून मीटिंग केव्हा आहे आणि जागा वाटप केव्हापर्यंत? मला वाटतं आज आणि उद्या 2 दिवसामध्ये महायुतीच्या 6-7 सीटबद्दलचा निर्णय व्हायचा आहे, तो होऊन जाईल। आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत। मला वाटतं 1-2 दिवसामध्ये सर्व जागाचा आपल्याला जाहीर झालेल्या दिसतील। बैठक मोदींचा हमीभाव अशा प्रकारे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली। पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे, मला आता बोलता येईल, कधी पीक विम्याचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही हमीभावाचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता, देशाकरता 4 गोष्टी केल्या? कशाला बोलायला लावता आम्हाला? तुम्ही आता, तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे, तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघता येत नाही आहे, बारामतीच्या बाहेर निघता येत नाही। काय मोदींची बरोबरी करताय? मोदीजी देश फिरतायत,
मोदीजी देशातला कानाकोपरा फिरतायत. मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत. मोदीजींनी मागच्या 14-19 मध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला, जाहीरनामा पूर्ण केला. घेतलेलं एक एक मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजासहित परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत. आणि तुम्ही तर एका घरात अटकले आहे, एका परिवारात अटकलेले आहेत, तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत. त्यामुळं मला आता जास्त टीकाटिप्पणी करायची नाही आहे. पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा मोठं परिवर्तन होईल आणि हे जे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन आपला परिवार वाचवण्याचा प्रयत्न करताय, या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की देशात फक्त 2 खासदार ज्या भाजपचे होते त्यांच्यामध्ये आम्हीच हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. मला उद्धवजीवर हसू येत आहे. कशाला बोलता, कुणाशी बोलता, कुठं सूर्य, कुठं तुम्ही, कुठं मोदीजी, कुठं तुम्ही, काय वाचाळपणा आहे. खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी. मागच्या 2014 आणि 19 मध्ये मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले, देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले. काय सांगता तुम्ही? जनतेला माहिती आहे. बघा ना, आता 2018 खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून. आता 18 खासदार निवडून आणा. उद्धव ठाकरेंना माझा चॅलेंज आहे. तुम्ही 18 खासदार मागच्या वेळी निवडून आले, मोदींचा फोटो लावून निवडून आले. आता तुम्ही 18 खासदार निवडून दाखवा. तुमचे वारे नारे जनता लावल्याशिवाय राहणार नाही, कारण जनता ही मोदीजी सोबत आहे. आमच्या पक्षामध्ये काही नाराजी असली तर तात्पुरती असतं. आम्ही कुणा माणसाकरता काम करत नाही. निंबाळकरांना सीट दे म्हणजे निंबाळकर करता काम करत नाही, देशाकरता काम करतो आहे. त्यामुळं कुणाला सीट दिली, कोण खासदार झालं, कोण आमदार झालं, यापेक्षा विचाराची लढाई आहे, विकासाची लढाई आहे. आणि त्यामुळं काही थोडी नाराजी असतं एखाद्या सीटबद्दल. पण मला वाटतं जेव्हा मोदीजींचं वादळ आणि मोदीजी करता विषय येतो तेव्हा साऱ्या नाराज्या संपून जातात. रामटेक, आता तुम्ही ज्या बूथवर, ज्या लोकसभेच्या बूथवर आता हे घेतलं, रामटेक बद्दल काय निर्णय होता? रामटेकची सीट आम्ही माननीय एकनाथजींना विनंती केली आहे. या रामटेक लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे 99% सरपंच भाजपचे आहे, जिल्हा परिषद आमची आहे, सारं आमचं या ठिकाणी पक्षाचं काम आहे. 10 वर्ष शिवसेनेचे खासदार होते. पण आता आम्ही विनंती केली आहे, ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी. माननीय एकनाथजी शिंदे हे आमची विनंती मान्य करतील. शेवटी त्यांच्याकडे जागा आहे, त्यांनाच विनंती करावी लागेल. त्यांनी जर विनंती मान्य केली तर भारतीय जनता पार्टी लढेल. त्यांनी जर समजा त्यांचा पक्ष लढवायचं असेल तर ते लढतील. पण कोणीही लढलं तरी 51% मतं घेऊन रामटेकचा खासदार महायुतीचा निवडून येईल. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नवनीत राणा यांना प्रचार सुरू करण्याचे काही सूचना दिलेल्या आहे का तुम्ही? काय ठरलं? अजून नवनीत राणा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या नाहीत.